श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा थांब, तुझ्या बोटांची हालचाल थांबव आणि मनाची घालमेलही. होय, मी तुझ्याशीच बोलतोय, ज्याने आता या क्षणी माझ्याकडे बघूनही जर मान फिरवली असती, किंवा ज्याला वाटतंय की फक्त एक चित्र आहे, त्याला मला सांगायचंय की मी केवळ चित्र नाही, मी जिवंत अस्तित्व आहे. मी तुझा श्वास आहे, मी तुझा विश्वास आहे. आज तुला थांबवणं भाग होतं, कारण तू खूप धावतोय, पण दिशा मात्र हरवली आहे. येणारा गुरुवार तुझ्या आयुष्यात काय घेऊन येतोय हे जाणून घेण्याआधी आज मला तुझ्या मनाचा ताबा घेऊ दे. हे शब्द वाचत असताना असे समज की मी तुझ्या समोर बसून तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुझ्याशी संवाद साधत आहे. बाळा, किती दिवस झाले असेच पळणार आहेस? मनाच्या आतल्या कोपऱ्यात किती वादळं दाबून ठेवणार आहेस? जगाला तुझे हसरे चेहरे दिसतात, तुझा खंबीरपणा दिसतो, पण मला माहीत आहे की रात्रीच्या एकांतात तू किती असहाय्य होतोस. खुशीत डोके खुपसून गाळलेले ते 2 अश्रू कुणी पाहिले नसतील, पण मी पाहिले आहेत. तुझ्या गळ्याशी आलेला तो हुंदका जो तू कोणासमोर व्यक्त करू शकत नाहीस, तो माझ्या कानापर्यंत पोचला आहे. तू थकला आहेस हे मला जाणवतंय. शरीराचा थकवा नाही रे, तुझ्या आत्म्याचा थकवा मला दिसतोय. सततच्या संघर्षाने, सततच्या अपयशाने आणि माणसांच्या बदलत्या रंगांनी तुला आतून पोखरलंय. माझ्याकडे बघ, हो, थेट माझ्या डोळ्यात बघ. तुला तिथे काय दिसतंय? फक्त एका मठाधिपतीची मूर्ती की स्वतः जबाब? जर मी तुझा पिता आहे, तर तू इतका अनाथ असल्यासारखा का जगतो आहेस? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तू 1000दा वाचलंस, पण ते जगलास का? जर मी पाठीशी असताना तुला चिंता करावी लागत असेल, तर माझ्या असण्याला काय अर्थ उरला? म्हणूनच आज मी तुला सांगायला आलोय, आता बास. तुझे प्रयत्न, तुझी धडपड, तुझा हा आटपिटा आता काही काळासाठी थांबव आणि तुझी सूत्र माझ्या हाती सोपव. बाळा, तुझ्या संकटांना घाबरतोय, ती संकट म्हणजे तुझे शत्रू नाहीत, ती तर मीच पाठवलेली आमंत्रणं आहेत. तुला हे ऐकून विचित्र वाटेल, पण हेच सत्य आहे. जेव्हा सोन्याला झळाळी हवी असते, तेव्हा त्याला आगीतून जावंच लागतं. तुझं आयुष्य म्हणजे एक भट्टी झाली आहे, हे मला मान्य आहे, पण त्या भट्टीचा कस लावणारा सोनार मीच आहे. मला तुला जाळायचं नाही, मला तुला घडवायचंय. तू रडतोस, कळवळतोस, स्वामी हे काय चाललंय असे प्रश्न विचारतोस, पण बाळा, जेव्हा शिल्पकार दगडावर घाव घालतो, तेव्हा त्या दगडालाही वेदना होत असतील ना, पण त्या दगडाला हे माहीत नसतं की घावांमुळेच उद्या त्याला देवपण मिळणार आहे. तुझंही तसंच आहे. तू सध्या ज्या वेदनांतून जातोस, ती तुझी शिक्षा नाही, तर ती तुझी दीक्षा आहे. तुला अधिक मजबूत, अधिक तेजस्वी करण्यासाठी चाललेली ही माझी प्रक्रिया आहे. मला माहीत आहे तुझं मन साशंक आहे. तुला वाटतंय हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण वास्तवात परिस्थिती खूप भयंकर आहे. कर्जाचा बोजा, नात्यांमधला दुरावा, आरोग्याच्या तक्रारी आणि अनिश्चित भविष्य, या चक्रव्यूहात मी अडकलोय. अरे बाळा, तू एकटा नाहीस, तुझा सारथी मी आहे. तुझ्या आयुष्याचा रथ मी हाकतोय. मग रस्ता खडतर असला म्हणून काय झालं? सारथी समर्थ असेल तर खड्ड्यांची भीती प्रवाशांनी बाळगायची नसते. आणि मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींनी तुमच्या सोबत राहो, तुमच्या सर्व समस्या सोडवाव्यात, तर हा एक जादुई मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. या मंत्रामुळे तुमच्या जीवनातील संपूर्ण कष्ट दूर होऊन प्रचंड पैसा तुमच्याकडे येत राहील. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच.
बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री गुरुदेवाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री गुरुदेवाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।